दिवाळी फराळाची फिक्की शेव दिसायला अगदी मार्केटसारखी आणि कुरकुरीतसुद्धा तशीच आहे. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. अर्धा किलो इथे मी बेसन घेतलेलं आहे. रेडीमेड हे बेसन आहे. चाळणीने आपण इथे बेसन चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून बेसनातली घाण वगैरे निघून जाईल. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. एक पडी इथे तेल घालत आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये हे तेला पाण्याचे मिश्रण फिरवल्यानंतर असं पांढरा पदार्थ तयार होतो. हे मिश्रण आपल्याला बेसनामध्ये घालायचं आहे. 1 चमचा इथे मीठ घालत आहे. 1 छोटा चमचा भरून हिंग घालत आहे. तेला पाण्याचे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते देखील इथे घालून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बेसनाचं हे पीठ मळून घ्यायचं आहे शेव करण्यासाठी. 2 ते 3 थेंब इथे मी फूड कलर घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला बेसन पीठमध्ये कालवून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. घट्टसर आपल्याला हे पीठ हवं आहे. खूप छान ही शेव तयार होते. अगदी मार्केटला मिळते तशीच शेव तयार होते. इथे आता सोडा घालत आहे. पाव चमचापेक्षाही कमी इथे मी सोडा घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि ते आपल्याला बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या कन्सिस्टन्सीचं आपलं इथे बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे मी बारीक इथे ठस्याची जाळी लावून घेतलेली आहे बारीक शेवेसाठी आणि हे बेसन पीठ ठश्यामध्ये भरून घेत आहे. कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण आता इथे शेव टाकून घेतोय. मंद आचेवर ही शेव छान आपल्याला तळून घ्यायची आहे. झाऱ्याच्या मदतीने आपल्याला शेव अशी खाली दाबत राहायची आहे, जेणेकरून पूर्ण शेव छान अशी तळली जाईल. शेव आता इथे तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मार्केटसारखी आपली ही शेव तयार झालेली आहे. याच पद्धतीने दुसरा सुद्धा घाणा मी टाकून घेतलेला आहे शेवचा. इथे शेव तळताना जास्त लाल होऊ नये एवढी दक्षता घ्या, म्हणजे ही शेव छान तयार होते. तर बघा किती छान आपली ही शेव अर्धा किलोची तयार झालेली आहे ना अगदी मार्केटसारखा लूक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.